महाराष्ट्रामध्ये पावसाचा वेग आता बदलत आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाचा वेग आता बदलत आहे आणि हे बदल इतके भयानक होत आहेत की सध्या काही ठिकाणी जबरदस्त पाऊस पडताना दिसतो। पण खरा रेकॉर्ड मोडणारा पाऊस हा 10 जुलै नंतर सुरू होत आहे। हवामान विभागाने आता असे काही जिल्हे हायलाइटवर ठेवले आहेत की जिथे 10 तारखेनंतर परिस्थिती भयानक होणार आहे। सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती होती की यावर्षी दुष्काळ पडेल, परंतु निसर्गाच्या पोटामध्ये काय चालू आहे हे कोणालाच कळत नव्हते, कारण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। दुष्काळाची भीती मागे पडली असून आता अशी भीती निर्माण होत आहे ज्याने महाराष्ट्राच्या सीमेवर संकटाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली आहे। नवीन इशारा जारी झाला असून मुख्यमंत्र्यांनी देखील अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत। ज्या भागामध्ये पाऊस पडलाच नव्हता त्या भागामध्ये देखील आता पाऊस थांबायचे नाव घेत नाही। 10 जुलै नंतर हा पाऊस आपला विक्रम मोडणार आहे। हवामान शास्त्रज्ञांच्या मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे 2 वाऱ्यांचे प्रवाह आता महाराष्ट्रावर एका त्रिकोणी चक्रव्यूहामध्ये अडकणार आहेत। म्हणजेच तुम्ही जेथे आहात तिथे आता पाऊस नसेल तर पुढच्या काही तासांमध्ये तिथे पाण्याचा लोंढा येऊ शकतो। परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला जिल्ह्याचा अंदाज घ्यायचा असेल तर पुढची 2 मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण हवामान खात्याने पूर्ण जुलै महिन्याचा अंदाज वर्तवला आहे। महाराष्ट्रामध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, पण हे निसर्गाचे चक्रव्यूह अत्यंत तीव्र होत आहे। एक प्रणाली आता 126 विचित्र घटना घेऊन येत आहे आणि पुन्हा एकदा या घटना सक्रिय होत आहेत। प्रशांत महासागराकडून सुरू झालेली आणि हिंदी महासागराला येऊन धडकलेली ही घटना आता 2 महासागराच्या शक्तींना एकत्र घेऊन येत आहे। सध्या महाराष्ट्र अनुभवतोय हा पाऊस जोरदार बरसत आहे, परंतु हे ढग सह्याद्रीच्या कडांना असे अडकून ठेवणार आहेत की एका बाजूला मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होईल। आजपासून हिंदी महासागरातून आलेली ही प्रणाली महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकायला सुरुवात होईल। हा काळ सर्वात भयानक आहे, कारण जेव्हा बंगालच्या उपसागरातून येणारा कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्राची ही प्रणाली महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकेल तेव्हा ढगफुटी सदृश पाऊस निर्माण करेल। तासाला 120 किलोमीटर वेगाने वाहणारा पाऊस आहे। डोंगर दऱ्या कोसळण्याचे संकट निर्माण होऊ शकते आणि 10 जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला पाऊस हा आणखीन वाढणार आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या जुलैच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखीन तीव्र होऊ शकते। निसर्गाने युटर्न घेतला आहे याची कल्पना कोणीही केली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण नियोजन आता बदलले जाईल। शेतकरी बांधवांनो, त्रिकोणी चक्रव्यूह सॅटेलाइटमध्ये कैद झालाय। अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येऊन महाराष्ट्रावर धडकणार आहेत। 10 जुलै नंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचा टर्निंग पॉइंट सुरू होतो। या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा वेग असा वाढणार आहे की दुष्काळाची भीती बाजूला राहिली, परंतु निसर्गाच्या तांडवाची भीती निर्माण होणार आहे। ही प्रणाली महाराष्ट्राला एका बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूने घेरत आहे। जिथे पाऊस नको आहे तिथे देखील अतिवृष्टी होत आहे। महाराष्ट्रातील 10 तालुक्यांमध्ये जमिनीने आता पाणी शोषून घेण्याची क्षमता गमावली आहे, त्यामुळे पाण्याचे लोंढेच वाहत आहेत। महाराष्ट्रामध्ये हा पाऊस सरळ रेषेत न येता वाऱ्याच्या वेगाने लहरींसोबत येत आहे। संपूर्ण महाराष्ट्राला हा टार्गेट करत आहे। उत्तर महाराष्ट्रात सुरू झालेली हालचाल आणि पश्चिम किनारपट्टी ओलांडून मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेपर्यंत पोहोचणारा पाऊस, यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसेल। वाऱ्याचा प्रवाह हा थेट समुद्र भागाकडून जमिनीकडे सरकतो। हे वारे इतके शक्तिशाली आहेत की ते सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अडकल्यामुळे तिथे पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे। वातावरण बिघडणार असून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। 10 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रेड अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रामध्ये आता टर्निंग पॉइंट सुरू झालाय। पावसाचा वेग आणखीन वाढणार आहे आणि ढगफुटी सदृश पाऊस हा पश्चिमेकडून उत्तरेकडे सरकत आहे। हवामान खात्याने 10 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांचे विभाजन केले आहे। पहिला टप्पा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये 10 जुलै नंतर अतिवृष्टीचा इशारा आहे। दुसरा टप्पा सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। तिसरा टप्पा नांदेड, लातूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा वेग पूर्णपणे बदलणार आहे। नागरिकांनो, सतर्क रहा, अनावश्यक प्रवास टाळा। हवामान शास्त्रज्ञांच्या मते अरबी समुद्रामध्ये एक अशी भौगोलिक घटना घडली आहे जी या शतकातील सर्वात मोठी हवामान प्रणाली ठरू शकते। आधी केरळची स्थिती पाहिली तर तिथे अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे ढगांनी इतकी गर्दी केली होती की गेल्या 48 तासांमध्ये तिथे विक्रमी पाऊस झाला आहे। तिथल्या डोंगर दऱ्यांमध्ये पाण्याचे लोंढे वाहत आहेत आणि हेच वारे आता उत्तरेकडे सरकत किनारपट्टीच्या भागांवरती धडकले आहेत। कर्नाटकच्या किनारपट्टीवर असलेल्या कोस्टल झोनमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आणि त्यानंतर हे वारे आता महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या सीमेवर धडकण्यासाठी सज्ज झाले आहेत। पालघर आणि ठाणे जिल्ह्यावर सध्या अरबी समुद्रातील आर्द्रतेचा थेट मारा सुरू होणार आहे। अरबी समुद्राच्या उत्तर भागाकडून येणारे बाष्पयुक्त वारे थेट पालघरच्या किनारपट्टीवर धडक देत आहेत आणि या वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी असल्याने येथे मुसळधार पावसासोबत समुद्राच्या लाटांचा वेगही वाढला जाईल।
पुणे जिल्ह्याचा विचार केला तर घाटमाता भागामध्ये कोकणाकडून येणारे वारे धडकणार आहेत। अडकलेल्या वाऱ्यामुळे पुण्याच्या पश्चिम भागामध्ये ढगफुटीचा धोका सर्वाधिक आहे। मुंबईमध्ये सध्याची परिस्थिती पाहायला गेली तर ढगांचे पुंजके समुद्राकडून शहराकडे सरकताना दिसतील। पाऊस हा अतिवृष्टीचा असणार आहे, त्यामुळे रस्त्यावर पाणी साचू शकतं। सोलापूर, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये देखील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा इशारा आहे। सतर्कता बाळगावी